नमस्कार. महाराष्ट्रात एक दोन नाही तब्बल 12 सुपरफास्ट रेल्वे मार्ग आता हे तयार होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून 16,241 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले आहे. सध्या केंद्रीय विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या पावसाळी अधिवेशनात रेल्वे प्रवाशांसाठी सरकारने 12 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि आपण आज या मेगा प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे. अजूनही भारतीय रेल्वेकडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. भारतीय रेल्वे नेटवर्क जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि आता देशाच्या आणखी काही नवीन रेल्वे मार्ग हे आपले तयार केले जात आहे. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी संदर्भात मोठी बातमी ही समोर आली आहे. मुंबई शहरात नव्याने 12 रेल्वे मार्ग विकसित केले जाणार आहे. केंद्रातील सरकारकडून 16,241 कोटी रुपयांचा रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईत 12 नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. नव्या प्रकल्पामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. मुंबई लोकलमधील गर्दी यामुळे कमी होईल आणि मुंबईकरांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे, अशी माहिती ही समोर येत आहे. सध्या केंद्र विधिमंडळाचे म्हणजे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला माहिती देताना असे सांगितले की रेल्वे मंत्रालयाने राजधानी मुंबईत 16,241 कोटी रुपयांचे 12 नवीन रेल्वे प्रकल्प हे सुरू केले आहे. दरम्यान आता आपण रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईतील कोणते नवीन रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे याची माहिती जाणून घेऊ. गोरेगाव ते बोरिवली विस्तरित रेल्वे मार्ग. गोरेगाव बोरिवलीपासून हायब्रर लाईनचा विस्तार हा करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 826 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 7 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. बोरिवली ते विरार रेल्वे मार्ग. बोरिवली ते विरार दरम्यान 5वी आणि 6वी लाईन ही विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 2,184 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि हा प्रकल्प 26 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. विरार हडून रेल्वे मार्ग. विरार ते डहाणू रोड दरम्यान 3री आणि 4थी मार्गिका तयार करण्यास येणार आहे. हिची लांबी 34 किलोमीटर राहणार असून याच्यासाठी खर्च हा 3,587 कोटी रुपये अपेक्षित आहे. तरी CSMT कुर्ला रेल्वे मार्ग. CSMT ते कुर्ला दरम्यान 17.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 5वी आणि 6वी लाईन टाकली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 891 कोटी रुपयांचा खर्च करणे अपेक्षित आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली रेल्वे. 1919 कोटी रुपयांचा खर्च करून रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 6वी लाईन टाकली जाणार आहे. यासोबतच कल्याण ते बदलापूर दरम्यान 1,510 कोटींचा खर्च करून 3री आणि 4थी मार्गिका टाकली जाणार आहे. कल्याण ते कसरा दरम्यान 793 कोटी रुपयांचा खर्च करून 3री लाईन टाकली जाणार आहे. सोबतच नायगाव ते जुईचंद्र दरम्यान डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार आहे. यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निजळे ते कोपर दरम्यान 338 कोटी रुपयांचा खर्च करून डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार आहे, अशी माहिती ही आता सध्या केंद्र सरकारकडून येत आहे.